नमस्कार मित्रांनो. मोठ्या उद्योगपतीचे 16 लाख कोटी रुपयाचे कर्ज माफ केले जातात. मग या शेतकऱ्याचे कर्ज माफ का होऊ शकत नाहीत? असा प्रश्न केंद्री असा प्रश्न करीत केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांना करमुक्त करण्यात येईल अशा या देशात प्रथम शेतकऱ्यांना जीएसटीच्या माध्यमातून कर लागू करण्यात आलेला आहे. तो काढून शेतकरी करमुक्त करण्यात येईल असे आश्वासन काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी दिलेले आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त गुरुवारी नाशिक जिल्ह्यातील चांदवड बाजार समिती येथे सभेत ते बोलले होते. यामध्ये या यात्रेत महाविकास आघाडीचे नेते म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार ठाकरे या गटाचे नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. देशात महागाई, बेरोजगारी, भागीदारी, धर्म आणि शेतकरी अशा अनेकांच्या समस्या असल्या तरी प्रत्यक्षात त्याकडे दुर्लक्ष केले असून त्यामध्ये राम मंदिर किंवा अन्य मुद्दे पुढे आणून दिशाभूल केली जाते असे सांगून देशातील धनाढ्य उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयाचे कर्ज माफ करणाऱ्या भाजप सरकारचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन देऊन देखील तशी कृती केली नाही. याचा पुनरुच्चार करून त्यांनी शेतकरी समस्याग्रस्त असून त्यांच्या समस्यावर उपचार म्हणून केवळ एक मात्रा चालणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. देशात जीएसटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर प्रथमच लागू करण्यात आलेला कर मागे घेण्यात येईल. हमीभाव देणे कायद्याने शक्य नाही असे सरकारकडून सांगितले जाते. मात्र या आयोगाच्या शिफारशीनुसार किमान आधारभूत किंमत देण्यात येईल असे ते म्हणाले. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.